आता मोर्चा आज काढण्यात येतो। खरं तर प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक झाल्याच्या निषेधार्थ आज अक्कलकोट बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा मोर्चा जो आहे त्या मोर्चाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी जे आहेत त्या ठिकाणी जिल्हाभरातून अक्कलकोटमध्ये एकवटलेले पाहायला मिळत आहेत आणि या मोर्चाला आता सुरुवात जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर रविवारी प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाई फेक जी आहे ती झालेली होती आणि या शाई फेकीच्या निषेधार्थ या ठिकाणी हा मोर्चा जो आहे तो काढण्यात येतोय। खरं तर मोर्चामध्ये अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले हे देखील या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झाले आपल्याला पाहायला मिळतात। राजे, खरं तर आज अक्कलकोट बंदची हाक दिलेली आहे आणि मोर्चा देखील निघतोय, काय पहिली प्रतिक्रिया? प्रवीण गायकवाड दादांवर जो भ्याड हल्ला झालाय त्याच्या निषेधार्थ हा अक्कलकोट बंद आम्ही पुकारलेला आहे आणि त्याला अक्कलकोटकरांनी आपण पाहू शकता भरभरून प्रतिसाद दिला आहे। झालेली घटना अक्कलकोटकरांना देखील मान्य नाही आहे। दादा, खरं तर राजे, खरं तर गैरसमज जे आहे ते मधल्या काळामध्ये काही निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। अगदी प्रवीण दादाने देखील आपल्यावरती आरोप जे आहे ते केलेले होते की यामध्ये त्यांचा देखील काही सहभाग असू शकतो असा मला संशय येतोय। काय एकंदरीत या संदर्भात काय त्यांच्याशी बोलणं झालं का आणि स्पष्टीकरण काय आलं का? हो, त्यांना काही लोकांनी चुकीची माहिती पुरवली होती, गैरसमजातून तो झालेला होता प्रकार, त्यांचाही आता गैरसमज दूर झालेला आहे। मराठा क्रांती मोर्चा, मराठा सकल मोर्चाचे समन्वयक देखील या ठिकाणी दाखल झालेत। बापू, काय सांगाल, आज तुम्ही सहभागी झालेला आहात, अक्कलकोट बंद जे आहे ते देखील करण्यात आलेलं आहे। बहुजनांचे नेते, युवकांचे आयडॉल असलेल्या प्रवीण दादांवर जो हल्ला झाला त्या हल्ल्यामुळं तुम्ही बघितलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र अशा प्रतिक्रिया उमटत असताना प्रत्येकजण निषेध करत आहे आणि आज अक्कलकोट वासियांनी जो स्वतःहून जो बंद पाळलेला आहे त्यात 100% बंद होत असताना लोकांना एकच ह्यातून मेसेज द्यायचा आहे की ही सगळी कूटनीतीतून केलेला हा जो प्रकार होता ह्याच्यामध्ये अक्कलकोटवासियांचा कसलाही संबंध नसताना आज अक्कलकोट असतील, तिथले अमोलराजे भोसले असतील, जन्मंजयराजे भोसले असतील, यांचीही नाहक या सगळ्या प्रकरणामध्ये बदनामी करण्याचं काम होत आहे। मी प्रवीण दादा हे चळवळीतले कार्यकर्ते आहेत, जन्मंजयराजे भोसले असतील, अमोलराजे भोसले असतील, यांनी मराठा समाजासाठी आजवर काय काम केलंय, कशा पद्धतीनं ते सुद्धा दादांच्या विचार घेऊन आजवर काम करतात हे सगळ्याला माहीत आहे। त्याच्यामुळं ह्या घटनेत कुणाची बदनामी होते ह्यापेक्षा ही ज्या पद्धतीनं दादांवर हल्ला झाला ती खूप गांभीर्याची गोष्ट आहे। दादांना ज्या पद्धतीनं जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे या घटनेनंतर आपल्याला सतर्क होणं हे खूप गरजेचं आहे आणि या सगळ्या प्रतिक्रिया आज अक्कलकोटपासून जरी याची सुरुवात झाली असेल तर संबंध महाराष्ट्रामध्ये या विषयामध्ये लोक गांभीर्याने घेऊन